नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये, जिथे मिळतात खऱ्या आणि थेट बातम्या। आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून। पाहूया नेमकं काय घडलं। मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष। परवा पनवेल येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी विधान केलं की तुम्ही जे श्वास घेताय तो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यामुळे घेताय। त्यामुळे मी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आपलं लक्ष वेधू इच्छितो की ज्या शहरामध्ये म्हणजे ज्या दिल्लीमध्ये आदरणीय पंतप्रधान आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे वास्तव्यास आहेत, त्या दिल्ली शहराची हवा ही अत्यंत दूषित झालेली आहे। दिल्ली शहराच्या हवेचा AQI हा 415 पार झालेला आहे आणि त्यामुळं तेथील हवा ही माणसांना योग्य नाही। त्यामुळं दिल्ली शहरामधील लोकांच्या मध्ये फुफ्फुसाचे आणि त्याचबरोबर हृदयाचे आजार उद्भवलेले आहेत। 2023च्या आकडेवारीनुसार दिल्ली शहरामध्ये जे डेथ झाले, जे मृत्यू झाले, त्यातले 15% मृत्यू हे या हवेमुळे झाले आणि त्यामुळे दिल्ली शहराची हवा ही स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याबरोबर यांच्यासोबत आपण राहून दिल्ली शहराची हवा ही स्वच्छ करावी आणि दिल्ली शहरातील लोकांना स्वच्छ हवा द्यावी, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे। धन्यवाद।